चला मॅच सुरू करायची मित्र विनंती असेल. छत्रपती वॉरियर्स या संघाने नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर निमंत्रित केलंय व्यंकटेश वॉरियर्स या संघाला प्रथम फलंदाजीसाठी. हॅलो चलो सामन्याला सुरुवात होते. पहिला बॉल टाकायला मनोज परमार ते सज्ज आहेत. तर पहिला बॉल खेळायला सज्ज आहे व्यंकटेश वॉरियर्स या संघाचा ऑल इंडिया आयकॉन खेळाडू प्रथमेश राठोड. डावपुऱ्या हाताचा बॅटर, त्याच्यासाठी फील्ड सेटअप आपण पाहू शकतो. मिड विकेटला खेळाडू आहे, लॉंग ऑनला खेळाडू आहे. ऑफ साईडचं क्षेत्र ते मात्र सर्वत्र खाली आहे. 8 षटकांचा हाही सामना असेल. मागची मॅच आपण पाहिलं तब्बल 123 धावा चेस केल्या गेल्या, त्यात प्रशांत भवरची नक्कीच भवऱ्या घेणारी फलंदाजी राहिली मैदानाच्या चौफेर. 3-2-1 लेट्स प्ले. मॅचला सुरुवात होते. पहिलाच बॉल बॉडीच्या आतमध्ये आलाय, पुल केलाय. पहिल्याच बॉलवर प्रथमेश करताय गोलंदाजाचं हार्दिक 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 स्वागत. ओटीयुडी जय. सन्मान्य अक्षयदादा उमरे यांचं देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या निमित्तानं. यावेळेला कोलवर टाकलाय, एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र खाली आहे. बिटवीन द गॅप लाजवाब स्ट्रोक डन बाय प्रथमेश. काबिल तारीफ. 2 इन अ रो. लागोपाठचे 2 क्रॅकिंग चौकार. डीजे जिकडचा तिकडे या पॉलिसीवरती खेळलेला तो स्ट्रोक होता. बाहेरचा बॉल, त्याला खूप मोठा गॅप मिळाला आणि ते चौकार ठोकला गेला. पाहुयात षटकातील तिसरा बॉल. यावेळेला फुलर लेंथवरचा बॉल, पायाच्या मदतीने बॉल अडवलाय. चांगली फिल्डिंग. समोरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न केला, तिथे स्ट्रेच केले दोघेही पाय गोलंदाज मनोज परमार यांनी आणि पायाच्या मदतीने बॉलला अडवलं. शॉर्ट मिड विकेटचा खेळाडू होता पराग शवाळा, त्यानं मात्र बॉलला अडवलं, वेचून फेकलं. तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली आहे. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेशन झाली आहे. नवीन बॅटर आलेत बॅटिंग स्ट्राईक वरती. भरत केदारे आहेत बॅटिंग स्ट्राईक वरती, आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन बॅटर इन स्विंगर, बॅट चिकड उडवला यष्ट्यांचा फड. गोल्डन डकचा शिकार झालेत भरत केदारे. फर्स्ट विकेट डाऊन. ओटीयू डीजे. थॉमस डीजे.
दोन लागोपाठचे चौकार आपण पाहिले सुरुवातीच्या 2 बॉलवर. त्यानंतर सिंगल आली, स्ट्राईक रोटेशन झालं. भारत केदारे यांची एक विकेट देखील आली. त्यानंतर नवीन फलंदाज ते खेळपट्टीवरती दाखल झालेत. अविनाश काकड आलेत. मखमालाबादला बिलॉंग करतात. बॉक्स क्रिकेटमध्ये यांचा बोलबाला तो मात्र जोरदार आहे. आणि मागच्या वर्षी नक्कीच ओपनच्या आणि लीगच्या प्रत्येक स्पर्धेत अविनाश काकड यांना खूप चांगली बॅटिंग करत असताना पाहिलंय. बाहेरचा बॉल उडवलाय, कव्हरच्या मस्तकावर दस्तक. पहिल्याच बॉलवर आपला इरादा सेट करता अविनाश काकड. जो हुआ ओ हो गया, लेकिन लाजवाब, माझा इरादा सेट आहे आणि माझ्या इराद्यावर मी ठाम आहे. पहिल्याच बॉलवर क्रॅकिंग चौकार आलाय डीजे. धावफलकाला मिळणार आहे आणि त्या अतिरिक्त धावेने धावफलक फ्लाय करेल. 14 ऑन बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवातीच्या 2 बॉलवरती 2 चौकार आपण पाहिले प्रथमेशच्या बॅटमधनं. त्यानंतर एक सिंगल आपण पाहिला. त्यानंतर विकेट आली. त्यानंतर अविनाश काकडच्या बॅटमधनं ओव्हर द कव्हरचा एक लाजवाब स्ट्रोक पाहिला आणि एक वाईड आपण पाहिलाय. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला आणि या बॉलवर कुठली धाव नसेल. षटकाची झाली आहे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या खेळाखेरीज धावफलकावरती धाव आहेत 14. एक गडी बाद डीजे. ते लागले आहेत. गोलंदाजीत परिवर्तन होताना आपण पाहतोय. पॉवर प्लेचं दुसरं आणि अंतिम षटक ते घेऊन आलेत सिन्नर एक्सप्रेस अरुण वाढवणे. 10 पेक्षा जास्त वर्षांचा प्रदीर्घ काळ तो गाजवणारा गोलंदाज आहे अरुण वाढवणे. बघूयात अरुण वाढवणे घेऊन येत आहे दुसऱ्या षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल हुक करण्यासाठी निमंत्रण होतं. प्रॉपर कनेक्शन झालं नाही. बॅटच्या आतली कड घेतली लेग स्लिप मध्ये. नक्कीच स्वप्नील गामने आपल्याला पाहायला मिळत आहे. बॉलला अडवलं, वेचून फेकलंय. सिंगल तिथे कंप्लीट केली गेली. सिंगलने स्ट्राईक रोटेशन झालंय. यावेळेला फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक तो इंटरेस्टेड आहे. तो कुठलीही चूक करणार नाही. संदीप पवार डाऊन टू द बॉल. विकेटचा पतन. दुसरा षटक आणि दुसऱ्या षटकात लागतोय व्यंकटेश वॉरियर या संघाला. धक्का क्रमांक दुसरा डीजे.
अरुण वाढवणे आलेत आणि अरुण वाढवणे यांनी नक्कीच एक विकेट मिळवून दिली आहे. तो सँडी दिवे सध्याच्या घडीला खूप चांगल्या फॉर्मात आहे. नाशिक जिल्ह्यातल्या प्रत्येक प्रीमियर लीग मध्ये त्याचा खेळ तो मात्र गाजवताना आपल्याला पाहायला मिळालाय. त्यामुळे नवी स्पर्धा. लाजवाब स्ट्रोक, कट शॉट होता, लेट कट शॉट, परंतु थोडंसं फंबल झालं पॉइंटच्या क्षेत्रात. स्वप्नील गामणे यांच्या माध्यमातून आपण पाहिला बॉल तर अडवला, वेगानं बॉल आला आणि तो कॅरी देखील गेला, परंतु हातातनं तो निसटला. तोपर्यंत नॉनस्ट्राईक एंडवरून एक धाव घेण्याचा मनसुबा घेऊन प्रथमेश राठोड नावाची धावगाडी धावत आली आणि त्यांनी मात्र तो एक सिंगल कंप्लीट केलाय. प्रथमेश राठोड याच्यावरती नजरा असतील. सन 2024 सन 2025 या 2 वर्षाचं क्रिकेट काय गाजवलंय या नावानं. यावेळेला बॉडीत आलेला बॉल वेगानं आला, परंतु तो बॅटीत आला नाही. बॅट आणि बॉलचा मिलाप झाला नाही. सरळ शरीराचा वेध घेतो. लेग बाईटच्या माध्यमातून आली आहे सिंगल. अरुण वाढवणे वेगासाठी ओळखला जातो. 17 धावा धाव फलकावरती आहेत. 17 रन्स ऑन बोर्ड. वाडा पालघरचा एक बुलंद आवाज. आमचे सहकारी मित्र समालोचन क्षेत्रात नाशिक जिल्ह्यातल्या प्रत्येक स्पर्धेत आपण ज्यांना ऐकत असतो, अक्षय पांडव सर ज्यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं झालंय. सर तुमचं देखील सहर्ष स्वागत असेल. येणाऱ्या अगदी काही क्षणात अक्षय सरांना देखील आपण ऐकणार आहोत. सँडी दिवेसाठी पुढचा बॉल अरुणचा. याही वेळेला हो लाजवाब बॉल, लेंथ बॉल आणि लेंथ बॉल साठीच ओळखला जातो अरुण वाढवणे. शेवटचा बॉल शिल्लक आहे षटकातील. 17 ऑन बोर्ड. पहिल्या षटकात सुरुवातीच्या 2 बॉलवरती 2 चौकार आलेत. तिथे मात्र व्यंकटेश वॉरियरनं इरादे सेट केलेत. त्यानंतर मनोज परमार यांनी देखील सुरेख टप्प्यावर बॉलिंग केली आणि अरुण वाढवणे यांनी तर मात्र प्रभावित केलं. या दुसऱ्या षटकात एकही बाउंड्री नाही आतापर्यंत. आणि यावेळेला आडव्या बॅटचा प्रहार डीप स्क्वेअर लेग मध्ये. दुष्काळ होता, दुष्काळाची भर आणि सर ती मात्र सँडी दिवे पूर्ण करतोय. शेवटच्या बॉलवर आलाय आडव्या बॅटचा चौकार आणि 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. पॉवर प्लेचा खेळ ते संपलाय आणि पॉवर प्लेच्या खेळाखेरीज धावफलकावरती धावा आहेत 21. 21 रन 2 गडी बाद. टीम व्यंकटेश वॉरियर्स. ओटीयू डीजे. अक्षय भाऊ उमरे यांच्या वतीनं कॅश प्राइज आहे. स्वप्नील भाऊ गामणे यांनी जर का कॅच पकडली तर त्या कॅचला 1100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. 2 षटकं संपली आहेत. 21 धावा धावफलकावरती आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. मनोज परमार यांना पुन्हा एकदा आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. यावेळेला पिक केलाय बॉल. काऊ कॉर्नर मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. थोडंसं आणि हलकंसं फंबल झालं. त्याचा फायदा खेळपट्टीवरती दोघे बॅटर्स घेत आहेत. 2 धावा पूर्ण करताय. कारण क्रिकेटचा खेळच असा आहे. क्रिकेटच्या खेळात एका धावेला फार महत्त्व असतं आणि जर का तुम्हाला एकला जोड अजून दुसरी मिळत असेल तर ती घ्यायलाच हवी. आणि क्रिकेटचा खेळ मैदानावरती ते आपल्याला नेहमी शिकवत असतो. क्रिकेट तुम्हाला जे देतं ना ते तुम्हाला स्वीकारायला हवं, स्वीकारता यायला हवं. अन्यथा तुम्ही क्रिकेटला हलक्यात घेऊ शकत नाही. याही वेळेला लाजवाब बॉल टाकलाय. 40+ खेळाडू आहेत मनोज परमार, परंतु त्यांच्या आत त्यांच्या नसात रुजलेलं जे क्रिकेट आहे ना ते क्रिकेटचे बाळकडू प्रत्येक मैदानावरती आपल्याला बहरताना पाहायला मिळतात.
येस सर. बॅट हवी आहे. येस. व्यंकटेश वॉरियर या संघाचे बॅटर प्रथमेश यांना बॅट हवी आहे. त्यामुळे येणाऱ्या इनिंगमध्ये किंवा त्यांना जेव्हा लागेल तेव्हा ती बॅट प्रोव्हाइड करण्यासाठी सज्ज राहायचंय. सँडी दिवे ते सज्ज आहेत. मनोज परमार यांचा पुढचा बॉल खेळायला. फुरल लेंथवरचा बॉल फॉलो तर केलं परंतु बॉल जास्तीचा बाहेर आहे. बघा वाईड जी अतिरिक्त एक शपलची वाईड आहे ना, ती जी लाईन आहे ना, शपल केल्यानंतर त्या लाईनवरनं किंवा त्या लाईनच्या बाहेरनं जरी बॉल जात असेल आणि तुम्ही कितीही शपल केलेलं असेल तरी तो बॉल वाईडच असेल असा रूल या स्पर्धेत आहे. त्यामुळे बराचसा जो संभ्रम आहे तो संभ्रम दूर होतो. बाहेरचा बॉल त्याला चापट मारली आहे. क्षेत्ररक्षक आहे तो फक्त बघत उभा राहणार आहे कारण त्याच्या समोरनं चेंडू त्याला हॅलो हाय टाटा बाय बाय करतोय आणि सीमा पार जातोय. आलाय क्रॅकिंग चौकार. डीजे यावेळेला फिंगर्स रोल केली आणि ती ओळखलीत. मिड विकेट मध्ये फटका खेळलाय. फटका तो फसलाय. सँडी दिवेचा झेल पकडलाय युवराज गुंजाळ यानं आणि केलाय विषय फेल. थर्ड विकेट डाऊन. विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द पवलियन. एकतीस रन धावफलकावरती आहे. 31 रन्स ऑन बोर्ड. न्यू बॅटर कम्स इन टू द ग्राउंड ऍज अ आयकॉन खेळताय आकाश चव्हाण यांना आपण पाहतोय बॅटिंग स्ट्राईक वरती. 4 बॉल झाली आहेत. 5वा बॉल येतोय आकाश चव्हाण साठी. बाहेरचा बॉल फॉलो केला. व्हाट अ शॉट. ब्यूटीफुल स्ट्रोक डन बाय आकाश चव्हाण. क्या हुआ तेरा वादा ओ कसम वो इरादा. वो इरादे मुझे पता नहीं है लेकिन मेरा इरादा सेट है. मेरा इरादा चौका और छक्के का है. पहिल्याच बॉलवर वेलकम बाउंड्री ठोकतोय आकाश चव्हाण आणि त्याचा इरादा सेट करतोय. काय स्ट्रोक खेळलाय. पाहावा आणि पाहतच राहावा इतका नेत्रदीपक स्ट्रोक. बाहेरचा बॉल त्याला फॉलो केलं. खाली क्षेत्र निवडलं आणि फटक्यात इतका फोर्स होतं की त्या चापटीतनं चेंडूला इतक्या वेगवान गतीनं घेऊन गेला डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. यावेळेला स्विच झालेत. उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला परंतु पायाच्या कैचीतनं चेंडू गायब होतोय आणि विकेट किपरच्या हाती लागतोय. षटकाची झाली आहे समाप्ती. 3 षटकांच्या खेळाखेरीज धावफलकावरती धावा आहेत 35. 33. 33 ऑन बोर्ड विथ द लॉस ऑफ विकेट 3 टीम व्यंकटेश वॉरियर्स. समालोचनात आपण करणार आहोत बदल. ऐकणार आहोत अक्षय पांडवसर यांना.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करुमे देव सर्व कार्य शुभ सर्वदा सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थी साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते विघ्नहर्ता गणपती बाप्पाला वंदन स्वरांच्या सरस्वतीला वंदन या महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजीराजेंना मानाचा मुजरा आपण पाहताय नाशिक शहराच्या सर्वोत्तम पारितोषिकाची आणि नियमांच्या बाबतीत अगदी काटेकोर पालन करणारी स्पर्धा अर्थात आर्या प्रीमियर लीग या स्पर्धेचं हे चौथं पर्व आणि चौथ्या पर्वातील तिसरा दिवस सकाळची दुसरी मॅच एका बाजूने छत्रपती ओझर आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम व्यंकटेश वॉरियर्स यावेळेस मात्र अरुण वाढवणे ला जवाब अरुण पाहायला मिळाला ऑफ्टमच्या बाहेर टाकला तिथनं उसळी घेतली मात्र उशिरानं तिथे मला वाटतं वाईटचा इशारा आलाय हाईट चा जो वाईट आहे त्याचा दिलाय स्क्वेअर लेग पंचांकडनं तो इशारा मेन पंचांपर्यंत पोहोचला आणि त्यानंतर त्यांच्याकडनं वाईटचा इशारा आला तिथे 1 फॉर दी ओव्हर असा सुद्धा इशारा आलाय अगदी 3 विकेट्स सलग घेतल्या तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे अक्षय उमरे यांच्या माध्यमातून जे कॅश प्राइज इथे दिलं जाईल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज अरुण वाढवणे यावेळेस मात्र हा बॉल तिथे लॉंगॉन मध्ये आहे क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलला फील्ड केलं 1 रन जी दाफलकावर जोडली जाईल अरुण एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे प्रदीर्घ कारकीर्द आहे बरेच वर्ष नाशिक जिल्ह्याचं क्रिकेट असेल किंवा मग जिल्ह्याबाहेर खुल्या गटाचं क्रिकेट असेल खरं तर अरुण वाढवणे नाव खूप जास्त चर्चेत राहिलं नाही मात्र अरुणनं खूप दर्जेदार स्पर्धा खुल्या गटातल्या खेळल्यात सातत्यानं खेळल्यात तो हा खेळाडू आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर अरुण वाढवणे प्रचंड वेगाने गोलंदाजी करण्याकरता ओळखला जातो जो अरुण सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे म्हणजे मुंबई ठाणे पालघर जिल्ह्यात खूप मोठमोठ्या ज्या स्पर्धा झाल्या ज्यामध्ये सातत्यानं अरुण हे नाव विजय 555 या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळालं यावेळेस मात्र हा बॉल इनफिल्डच्या वरनं ओव्हर दी कव्हर 1 बाउन्स ओव्हर दी रोफ सीमा रेषा पार चौतीस झालाय 4 सध्या आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय आणि महागडे ठरवलं जाते खरं तर आर्या प्रीमियर लीग म्हणजे बलाढ्य टोटल करता ओळखली जाणारी स्पर्धा इथे जेव्हा केव्हा स्पर्धा होते तेव्हा तेव्हा मोठ्या टोटल आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय तिथे क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलला फील्ड करतोय धावसंख्या ती पुढे सरकार असताना 2 या आकड्याने वाढत असताना 41 41 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत 3 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला कंप्लीट झालाय तर नंतर 41 अजूनही 3 चेंडूचा खेळ आहे ओव्हर नंबर 4 ती सध्या प्रगतीपथावर आहे पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे कॅच कॅरी केला जाईल एक मोठी विकेट इथे संपादित झाली आहे फलंदाज आकाश चव्हाण ज्याला माघारी परतावं लागेल जो आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आला होता आकाश चव्हाणला अरुण वाढवणेनं माघारी परतवलं एक मोठी विकेट संपादित केली आहे आकाश बाद छत्रपती ओझरचा संघ मैदानात असला तरी या छत्रपती ओझरची स्पर्धा ज्या फलंदाजांना अक्षरशः गाजवून सोडली ज्यानं फलंदाजीमध्ये आणि गोलंदाजीमध्ये आपलं प्रावीण्य दाखवलं दर्जेदार खेळ ज्यानं सातत्यानं दाखवला तो योगेश भोजने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय
यावेळेस मात्र हा बॉल तिथे अलॉंग द कार्पेट खेळला. क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. डबल करता आलेत आणि योग्य कॉलिंग होतं आणि त्याचंच कारण इथे 2 मिळाला तर तिसरी करताही आलेत आणि तब्बल 3 तिथे कंप्लीट केल्या गेल्या. फेक करत असताना तिथे थोडीशी घाई केली, अन्यथा या 2 होऊ शकल्या असत्या. तिसरी आली आणि 3च्या मदतीनं धावफलक 44. 4 विकेटच्या पतनानंतर चौथं षटक, शेवटचा बॉल आहे. अरुण वाढवणे समोर स्ट्रायकर एंड कडनं जर आपण पाहिलं तर फलंदाज प्रथमेश राठोड, डावकुरे हाताचा एक प्रतिभा संपन्न आयकॉन खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. यावेळेस बॅटची कडा, बॉल हवेत आहे, पोहोचणार नाही कारण लेट स्टार्ट घेतला होता आणि त्यामुळे तिथे पोहोचणं शक्य झालं नाही. 1 रन ती कंप्लीट झाली. असं वाटलं होतं की प्रथमेश कदाचित या शेवटच्या बॉलवर बाद झालाय, मात्र तिथे क्षेत्ररक्षक पोहोचला नाही आणि त्याचंच कारण 1 रन ती कंप्लीट झाली. 1च्या मदतीने 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 45 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या 4 विकेटच्या पतनानंतर. ड्रिंक्स करता इंटरव्हल मैदानामध्ये आहे, ड्रिंक्स करता ब्रेक आहे, तर आपण एक छोटासा ब्रेक घेऊ. डीजेला संधी देऊ. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आर्या प्रीमियर लीग. तर पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया जिथे खेळाला सुरुवात होती. ती 4 ओव्हरचा खेळ समाप्तीला आला आणि 4 ओव्हर नंतर धावफलकावर 44 धावा 45 धावा आहेत 4 विकेटच्या पतनानंतर. प्रथमेश राठोड जो मैदानामध्ये आहे ॲज अ आयकॉन, जो या टीम मध्ये समाविष्ट आहे आणि तो सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच्या साथीने जर आपण पाहिलं तर बॅटिंग करण्याकरता योगेश भोजने जो मैदानामध्ये दाखल झालाय. बघूया पुढच्या गोलंदाजी करता कोणाला प्राचारण केलं जाईल, कोणाच्या खांद्यावर विश्वास दर्शवला जाईल. ओव्हर नंबर 5 मध्ये युवराज गुंजाळ गोलंदाजीच्या ट्रॅकवर येतोय. अहिल्यानगर जिल्ह्याला बिलॉंग करणारा खेळाडू, संगमनेर तालुक्याचा आयडॉल म्हणून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. युवराज गुंजाळ शांत स्वभावाचा खेळाडू आहे, मात्र खेळामध्ये तितकाच अग्रेसिव्ह आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला तिथे मोठ्या फटक्याकरता जायचंय. चेंडू जमिनीशी खेळत चाललाय, जोपर्यंत तिथे उचलला गेला मिड विकेटचा क्षेत्ररक्षकानं. 1 रन जे धावफलकावर जोडली जाईल. बघूया युवराज गुंजाळ कशा पद्धतीने इथे आपली छाप सोडतोय, कारण आर्या प्रीमियर लीग अशी स्पर्धा आहे ना जिथे तुमचा जर परफॉर्मन्स योग्यतेनं झाला तर नाशिक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आयकॉन म्हणून तुम्हाला कॉल यायला लगेचच सुरुवात होते. ही ती स्पर्धा आहे. यावेळेस मात्र हा बॉल ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषा पार, कव्हरला फाडून सीमा रेषेच्या बाहेर गेलाय. चौकारा करता 4. त्याच फॉर्म मध्ये आहे जिथे ओझर प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळाला होता.
शरीरापासून थोडासा दूर, मात्र पंचांच्या नजरेनं हा बाहेर आहे. तिथे रिव्ह्यू घेतलाय. बघूया तिसरे पंच जे काही निर्णय देतील. चेक केलं जात आहे नेमकं काय घडलंय तिथे, ते तपासलं जात आहे. ऑफस्टम्पच्या किती बाहेर होता त्याची चाचपणी केली जाईल. सिद्धूबाजी आहेत सध्या तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. तीन पंच या स्पर्धेमध्ये आहेत सध्या. जय पवार सर जेपी, जे जेपी पॅनलचे सर्वे सर्व आहेत, जे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. तर नंतर हेमंत शेट्टी यांना आपण पाहताय, ऑल टाइम फेवरेट आहेत आर्या प्रीमियर लीग मध्ये. इट्स वाईड. तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय, हा वाईड आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर राहिला होता, त्यामुळे ते लाईन जी आहे मला वाटतं तिथनं बाहेर राहिला होता आणि त्यामुळे हा वाईड आहे. धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या 51 धावा. 2 चेंडूचा खेळ झालाय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना गोलंदाजी करण्याकरता युवराज गुंजाळ यावेळेस मात्र लॉंग ऑफ कडे खेळलाय. बॅकलिफ्ट खाली केली आहे. तिथे सरळ बॅटनं खेळत असताना एक सिंगल धाफलकावर जोडली गेली. हे कधीही चांगलं आहे. तुम्हाला प्रत्येक चेंडूवर मोठा फटका येणार नाही, मात्र जिथे सिंगल आहे तिथे सिंगल घ्या. स्ट्राईक रोटेट केला, धावफलकाला हलतं ठेवा. डॉट बॉलपेक्षा सिंगल केव्हाही चांगलीच, आणि ती सिंगल इथे घेतली गेली, ज्या इच्छा मदतीनं धावफलकामध्ये 52 रन्स. प्रथमेश राठोड यावेळेस मात्र ऑन साइडला बॉलला हुक केलंय आणि फेकून दिलंय सीमा रेषा पार. प्रथमेश राठोडचा एक पसंतीचा स्ट्रोक तो मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. षटकार. रमेश राठोड इथे रणगाडा निघून निघलाय. तो बेछूट गोळीबार करतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे ऑन साइडला क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल एक सिंगल ती धावफलकावर जोडली जाईल. मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये हा चेंडूला उचललं गेलं. नाराज होता थोडासा, कारण जो फटका खेळायचा होता तो संपन्न झाला नाही. बॅटच्या साईडच्या अंगाला लागला, मिडल ऑफ द बॅट नव्हता लागला. मिडल ऑफ द बॅट झाला असता तर मोठा फटका जरूर पाहायला मिळाला असता. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर, गोलंदाज युवराज गुंजाळ. हा बॉल चांगला आहे, हा बॉल चांगला आहे. जसं तिथे बॉडी स्विच होती ते पाहिलं, रीड केलं, बॉलला थोडंसं आत खेचलं आणि हेस्टीवर नेऊन आदळवलं. एक निर्धाव चेंडू बरोबरच ओव्हर समाप्त झाली आहे. 5 ओव्हरचा खेळ. तदनंतर धावसंख्या 59. ही स्पर्धा जर आपण पाहिली जिथे फुलटॉस कंपनीचे चेंडू खेळवले जात आहेत, जे सीमारेषे पलीकडे अगदी वेगानं जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. अलीभाई जे स्पॉन्सर आहेत. एकंदर 5 ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आला. या 5 ओव्हर नंतर धावफलकावर 4 विकेटच्या पतनानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम व्यंकटेश वॉरियर्स हा संघ जर आपण पाहिलं तर 59, ज्यामध्ये प्रथमेश राठोड त्याची भूमिका योग्य राहिली आहे. 12 बॉल त्यानं आतापर्यंत फेमस केले, इथे फोकस केलेत आणि त्यामध्ये 23 रन्स त्यानं धावफलकावर जोडल्यात. योगेश भोजने 4 बॉलमध्ये 8 वर बॅटिंग करतोय. अगदी चांगला खेळ. नवीन गोलंदाज मला वाटतं कुणाल आखाडे, ज्याला गोलंदाज बॅटिंग पॉवर प्ले टेकन हियर. बॅटिंग पॉवर प्ले तो स्वीकारला गेलाय. मोहन गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. नव्या षटकाकरता ओव्हर नंबर 6 मध्ये बॅटिंग पॉवर प्लेचं षटक हाताळण्याकरता समोर जर आपण पाहिलं तर प्रथमेश राठोड तो उभा आहे. इथे मात्र हा बॉल पहिला चाललाय प्रेक्षकांच्या भेटीला. 1 बाउन्स सीमा रेषा पार. ओव्हर दी लॉंग ऑफ एक दर्जेदार फटका पेशकश केलाय. चौकार.
यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच क्षेत्रात मात्र थोडासा वाईडिश खेळला, त्यामुळे चेंडूला थांबवलं जाईल. जोपर्यंत थांबवलं गेलं 2 रन करता कॉलिंग आहे आणि सुरक्षित 2 धावा त्या यावेळेस धाफलकावर जोडल्या जातील. प्रथमेश राठोड मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी जर आपण पाहिलं तर साईड आर्मनं गोलंदाजी होती. इथे थोडंसं हात शरीरापासून दूर जात असताना तो चेंडू आत येतोय आणि थोडंसं जर आपण पाहिलं तर इथे राऊंड विकेटनं ही गोलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा तिथे वाईडिश लॉंग ऑफ मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षकाला संधी नसेल. विराट कोहली स्टँड मध्ये जाऊन चेंडू विसावेल. चेंडू सीमारेषा पार, चौकार. विराट कोहली स्टँडच्या दिशेने गेला आणि अगदी त्याच्या पसंतीच्या एरियातनं खेळलाय. यावेळेस मात्र हा बॉल लॉंगॉनकडे जातोय. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं गेलंय. डॉटची संख्या खूप कमी आहे, ते खूप महत्वाचं आहे. कारण या डावात जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू नाहीच्या बरोबर आहे. सिंगल डबल तर रोटेट सातत्यानं होत असताना पाहायला मिळते. 70 धावा दाफलकावर आहेत. 100 पेक्षा जास्त धावा याआधी आपण दाफलकावर लागताना पाहिल्यात. सध्या प्रथमेश राठोड 34 धावसंख्येवर बॅटिंग करतो. योगेश भोजने 8 या धावसंख्येवर. 4 चेंडूमध्ये या ओव्हरमध्ये 11 रन्स आल्यात. बॅटिंग पॉवर प्ले आहे, त्यामुळे 12-14 रन्स त्यामध्ये एक्सेप्ट जरूर आहेत की 12 ते 14 रन्स त्या धावफलकामध्ये जोडल्या जातील. त्यावेळेस मात्र योगेश भजनेचा हा फटका एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. 1 ला इथे 2 मध्ये कन्वर्ट करण्याची संधी आणि वेगानं 2 मिळतील. हलकसंही फंबल ते चालत नाही. विकेटच्या मध्ये अगदी तेज दौड करण्याकरता दोघांनाही ओळखलं जातं. योगेश भोजने तर चिकी सिंगल करता ओळखला जातोच आणि प्रथमेश राठोड त्याची रनिंग बिटवीन विकेट तीही काबिल तारीफ नेहमीच असते. यावेळेस त्या 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. 5 चेंडूचा खेळ. तर नंतर धावसंख्येवर जर नजर टाकली तर धावफलकावर धावसंख्या 72 धावा. 12ची सरासरी ती दाफलकावर अधोरेखित होत असताना पाहायला मिळते. शेवटचा बॉल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, हे गोलंदाज मोहननं सांगितलं योगेश भोजनेला. डावी यष्टी वाकवली, माघारी परतवलंय. विकेटचं बदन. नवीन फलंदाज ॲज अ आयडॉल या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. अल्ताफ शेख बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. पण फ्रॉम अहिल्यानगर. अहिल्यानगरचा आणखी एक दर्जेदार खेळाडू जो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अल्ताफ शेख. प्रथमेश राठोड ला जवाब बॅटिंग करतोय. अगदी तंत्रशुद्धतेचं प्रदर्शन ते त्याच्याकडनं आपल्याला मैदानात पाहायला मिळतंय. युवराज गुंजाळ ज्याला पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केलं गेलंय. यावेळेस मात्र प्रथमेशनं हा बॉल उडवलाय. नो चान्स एनी फिल्डर. बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामधनं सीमा रेषा पार. प्रथमेशच्या बॅटमधनं आणखी एक षटकार. 6. धावा 17 बॉल मध्ये. अनस्टॉपेबल प्रथमेश तो आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस हेलिकॉप्टर उडालाय आणि हा हेलिकॉप्टर दूर सीमा रेषा पार भूर झालाय. षटकार.
तर 501 रुपयाचा कॅश प्राइज असेल अक्षय उमरे यांच्या माध्यमातून. काय इथे सलगचा तिसरा खेळ. युवराज गुंजाळ त्याची 7वी परीक्षा आहे. त्याच्या विरोधामध्ये आक्रमण प्रथमेश राठोड कडनं सध्या मैदानात पाहायला मिळते. यावेळेस मात्र चांगला बॉल तिथे दूर ठेवला होता. एक रन ती दाफलकावर जोडली गेली. इथे थ्रो डायरेक्ट हिट. थोडासा उशीर झाला. लवकर येणं अपेक्षित होतं. थोडासा उशीर झाला थ्रो करण्याकरता आणि त्यामुळे तिथे 2 रन त्या कंप्लीट केल्या. वैयक्तिक 48 संघ 86 धावसंख्येवर 5 विकेटच्या पतनानंतर 7वं षटक प्रगती पथावर आहे. 110-115 रन्स त्या दाफलकावर लागण्याची शक्यता इथनं जरूर आहे. या मैदानावर 147 चेस झाल्यात. त्यामुळे 110-115 खूप जास्त आहेत असं म्हणता येणार नाही. यावेळेस मात्र तिथे बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. कुणाल जोपर्यंत बॉलला फील्ड केलं दुसरी करता कॉल आहे आणि अर्धशतक कंप्लीट केलंय. अप्रतिम खेळ, दर्जेदार खेळ तिथे मैदानाच्या आतनं पेशकश करत असताना प्रथमेश राठोड आयकॉन म्हणून या खेळाडूला सर्वाधिक पसंती का दिली जाते तर त्याचं उत्तर मैदानाच्या आतनं आपल्या बॅटनं दिलंय. अर्धशतक कंप्लीट करत असताना 50 धावा प्रथमेश राठोडच्या दाफलकावर पूर्ण. पन्नासच्या मदतीनं दाफलक जर आपण पाहिलं तर 88 धावा दाफलकावर लागल्या गेल्यात. यावेळेस मात्र हा बॉल चाललाय दूर सीमा रेषा पार अगदी स्टँड्स मध्ये जाऊन पडलाय. षटकार. बावीस रन्स आतापर्यंत दाफलकावर आल्यात. प्रथमेश राठोड तो मैदानाच्या आतमध्ये अगदी नावाप्रमाणे राठोड रावडीवाली जी कामगिरी आहे ना अगदी ती त्याच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळते. 56 धावसंख्येवर बॅटिंग करतोय आणि गोलंदाजांचं एन्काउंटर करतोय तशीच टोटल दाफलकावर लावतोय. अगदी प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधामध्ये आक्रमण आणि फक्त आक्रमण ते करत असताना आपल्याला प्रथमेश राठोड मैदानाच्या आतनं पाहायला मिळतोय. आर्या प्रीमियर लीग मधलं एक अर्धशतक त्याच्या माध्यमातून आलंय. सैबाज राठोड यांच्या माध्यमात एसके वॉरियर्सचे संघमालक सन्माननीय सैबाजी खान यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचं कॅश प्राइज येतं या अर्धशतकाकरता जे अर्धशतक कंप्लीट केलंय. इथे 5000चं पारितोषिक लावतोय तोच माघारी परतत असताना विकेटचं बदल येते खेळाडू बाद. दूषित वातावरणामुळे मोर नाचतोय की नाही माहित नाही मात्र शहबाजनं इथे मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश राठोडनं जर आपण पाहिलं तर प्रत्येक गोलंदाजाला नाचवलंय. अगदी प्रत्येक गोलंदाजावर आक्रमण ते तो मैदानाच्या आतनं पाहायला मिळालं त्याच्याकडनं. प्रथमेश राठोड याच्याकरता संघ मालक तिथे आणखी पारितोषिक लागतंय. स्वप्नील गामणे जेव्हा फलंदाजी करता मैदानामध्ये येतील आणि अर्धशतक जर कंप्लीट केलं तर सन्माननीय नितीन शेठ घुगे आणि अक्षय उमरे यांच्या मधून 5000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज मोहन शेवटच्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. पहिलं षटक किफायतदार होतं. मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्ले मध्ये तो गोलंदाजी करण्याकरता आला होता आणि त्यानंतर मग स्लॉग ओव्हर मध्ये अखेरच्या षटकामध्ये त्याला गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केलं गेलंय. इथे मात्र चांगली गोलंदाजी आहे. साईड आर्मनं गोलंदाजी करतोय आणि फलंदाजाला बीट करतोय.
या पद्धतीची गोलंदाजी होणं गरजेचं आहे, ज्या पद्धतीची मोहन करतोय. बॅटच्या रेंज पासून दूर ठेवला, एखादा वाईट जरूर येईल, मात्र तिथे फलंदाज चुक्या केल्या तर विकेट्स येतील, बॉल डॉट येतील आणि ते पाहायला मिळतंय. कारण या मैदानावर तुम्ही बॅटच्या रेंज पासून दूर ठेवलं तर निश्चित तुमच्याकरता काहीतरी आहे इथे. फुल टॉस मिळाला होता, मात्र त्याला फुल टोल वसूल करता आला नाही. खराब फलंदाजी स्लॉग ओव्हर मध्ये या पद्धतीची फटकेबाजी ती मुळातच अपेक्षित नसेल. आकाश लोखंडे जो सध्या जर आपण पाहिलं तर स्ट्रायकर कडे आहे. बघूया आकाश जो मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता नुकताच दाखल झालाय, मात्र आला एक मोठा फटका खेळेल का? इथे चांगला बॉल अगदी फुलर लेंथ वरचा चेंडू होता, पायावर जाऊन आदळला. मला वाटतं तिथे एलबीची विकेट नाहीये, त्यामुळे पंचांचा इशारा आला नाही. अन्यथा बोट सरळ आकाशाकडे गेला असता. एवढा सरळ होता बॉल, तो डायरेक्ट यष्ट्यांवर जाऊन हिट करू शकला असता. मात्र तिथे प्लमची विकेट नाहीये आणि त्यामुळे लेगबायचा इशारा आला. धावसंख्या जर आपण पाहिली तर 96 धावा 6 विकेटच्या पतनानंतर. यावेळेस स्टँड अँड डिस्पॅच बॉलला फेकून दिलंय उंच हवेतनं. हाय अँड हँडसम स्ट्रोक मध्ये षटकार. स्ट्रोक तिथे पहिल्या 3 बॉलमध्ये रन्स नव्हत्या, मात्र अखेरच्या बॉल्समध्ये रन्स येणं ते महत्वाचं आहे आणि तिथे एक मोठा फटका तो आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ तर नंतर 102 102 धावा आहेत यावेळेस. वा आपली गुणवत्ता दाखवली. तिथे एक्स्ट्रा कव्हरवरनं या बॉलला उडवलं आणि फेकून दिलं सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकारामध्ये परावर्तित होईल. 4 एक शानदार कव्हर ड्राईव्ह तो इथे आपल्याला 4. पूर्वार्धाच्या खेळाचा शेवटचा बॉल. बघूया पूर्वार्धाच्या खेळातील शेवटच्या बॉलवर किती धावा दाफलकावर येतील, किती धावसंख्येचं लक्ष इथे छत्रपती ओझर करता सेट केलं जाईल ते आपल्याला बघायचंय. यावेळेस पुण्याच्या एकदा बॉलला उडवलाय समोर, फोर्स केलाय. हॅमर हातोडा चालवणं काय म्हणतात, तो हातोडा मैदानाच्या आतनं चालवलाय, बॉलला उडवलाय आणि फेकून दिले लॉंगॉनच्या डोक्यावरनं. 112 धावसंख्येवर, धावसंख्या 112, विजयाकरता 113 धावसंख्येचं लक्ष.
आणि अभिजित वेलजाळी यांच्या माध्यमातून 1,000 रुपये आणि गौरव भामरे यांच्याकडनं 1,000 आणि एकूण अमाऊंट जर आपण पाहिली ना तर 46,000 रुपये. तिथे मला वाटते 1,000 रुपये रन पडेल. एक रन 1,000 रुपये पडू शकते जर फलंदाजी करण्या आणि 3 बॉल 3 सिक्स मारले तर ते पूर्ण होतील. योगेश चिखले यांच्याकडनं 2,100 रुपये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संदीप जो आयकॉन म्हणून या टीम मध्ये खेळतोय, जो स्ट्रायकर एंडकडे आहे, डावकुरे हाताने फलंदाजी करण्याकरता आपल्याला पाहायला मिळतोय. आणि साथीनं जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडकडे भूषण उगळे जो फलंदाजी करण्याकरता आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणखी एक अहिल्यानगरचा सुपरस्टार निमोन एक्सप्रेस गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सिब्बानबाई येत आहेत. समालोचन कक्षामध्येही आपण बदल करतोय. एक वेगळा आवाज तो आपल्या सोबत मायक्रोफोनवरनं प्रत्येक इनिंग मधनं पोहोचवण्याचा प्रयत्न इथे नक्की असेल. धन्यवाद अक्षय पांडव सर. अगदी आपण पाहतोय आर्या प्रीमियर लीग 2025 चा सोहळा आज 12 डिसेंबर. अगदी आपण पाहतोय मॅच क्रमांक 2 चा खेळ या ठिकाणी चालू आहे. छत्रपती वॉरियर्स फलंदाजी करताना पाहायला मिळेल आणि 48 चेंडू 113 धावांची गरज. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेला. अगदी आपण पाहतो आहे लॉंग ऑफला चेंडू हो उलट्या दिशेला धावत पळत जाऊन झेल टिपण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होतील आणि या खातं या 2 धावांच्या साह्यानं खोललं जाईल. हर नवनिर्माण की जान सिबान षटक क्रमांक पहिलं घेऊन येत असताना अगदी आपण पाहतोय निमोन एक्सप्रेस अनेक स्पर्धा आपल्या दर्जेदार अष्टपैलुत्वानं गाजवलेल्या आहेत. शिबान शेख वयाची 40वी अगदी आपण पाहतोय पूर्ण केली, परंतु अगदी तरुण तडफदार खेळाडूंना लाजवेन असा खेळ सद्यस्थितीला करताना पाहायला मिळतो आहे शिबान शेख. यावेळेला आडव्या बॅटनं लपेटलाय चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. सुरुवात संदीप पवार यांचं आक्रमण. षटकार ठोकलाय. सांघिक धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचते. 46 चेंडू आणि 105 धावांची गरज. यावेळेला अगदी आपण पाहतोय कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला दिली आहे दिशा. चेंडू पार करतोय सीमारेषा. खणखरीत चौकार. 4 रन. पॉवर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रायगडचा नक्कीच खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. म्हणजे प्रथमेश राठोडनी जशी फलंदाजी केली तशा तोडीस तोड प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देत असताना आयकॉन म्हणून समावेश केलाय. आणि आयकॉन म्हणून का मला समाविष्ट केलंय हे दाखवत असताना तुम्ही स्वतःला सिद्ध करा, तुम्ही आपोआप प्रसिद्ध होसाल. हा क्रिकेटचा नियम आहे. ओ या वेळेला पुन्हा एकदा आक्रमण, पुन्हा एकदा प्रहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. संदीप पवार फ्रॉम सोलापूर मैदानाच्या आतमध्ये
एका सोलापूर जिल्ह्यातील खेळाडूनच पहिल्या इनिंग मध्ये धुमाकूळ घातला होता. नाव होतं प्रथमेश राठोड. सोलापूर जिल्हा मोहोळ तालुका. प्रथमेश राठोडनं दर्जेदार फलंदाजी केली. आता सोलापूर जिल्ह्यातीलच खेळाडू संदीप पवार अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ओ चांगलं कलेक्शन शॉट फाईन लेगच्या दिशेला आपल्याला जे पाहायला मिळत आहे. सांघिक धावसंख्या आपण जर पाहिलं तर मात्र 18 धावा, 43 चेंडू, 95 धावांची खेळी. छत्रपती वॉरियर्स टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. रणनीती आखली जाईल, डावपेच आखले जातील. स्वप्नील गमणे यांच्यासाठी अनेक पारितोषिकं लागली. जवळजवळ एकूण रक्कम आहे 46,000ची. मैदानाच्या आतमध्ये उतरले, अर्धशतक पूर्ण केलं तर एकूण रक्कम लागलेली आहे स्वप्नील गमणे यांच्यासाठी 46,000 रुपये. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर अगदी आपण पाहतोय 19 षटक क्रमांक अगदी आपण पाहतो. एकचा खेळ संपला आणि 42 चेंडू मध्ये आता जिंक संपल्यानंतर 19 धावा आल्यात. 42 चेंडू, 94 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. बाळा भाऊ बोराडे 21,000 रुपयांचं पारितोषिक. स्वप्नीलला अर्धशतक पूर्ण केलं तर पारितोषिक असेल. नितीन घुगे, अक्षय उमरे 5,000, प्रवीणजी राजगिरे 5,000, योगेश चिखले 11,000, दीपक मिश्रा 2,000, अभिजित 1,000, सौरव भामरे 1,000 अशी या स्वप्नील गामणे यांच्यासाठी पारितोषिक असतील. जवळजवळ 46,000 रुपयाची. मैदानाच्या आतमध्ये पाऊल ठेवत अर्धशतक पूर्ण केलं तर हे पारितोषिक असेल. ओडी ट्रॅकावरला शतरक्षक चेंडूच्या खाली टिपला जातोय. झेल संपलाय फलंदाजाचा खेळ. पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. पाहिलं तर वाईडिश लॉंग ऑफ मधनं या बॉलला सीमारेषे पलीकडे धाडण्याचा प्रयत्न होता, मात्र जे डिस्टन्स क्लिअर करायला हवं होतं ते करणं शक्य झालं नाही. आणि अजय एकॉन मैदानाच्या आतमध्ये खेळणारा संदीप पवार अगदी सुरुवात चांगली केली होती, मात्र त्यानंतर खूप जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये उभा राहू शकला नाही. संयम खूप महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये आणि तो संयम राखू शकला नाही, ज्यामुळे माघारी परतावं लागलं. फर्स्ट विकेट डाऊन इयर, पहिला झटका लागलाय फलंदाज बाद. सँडी अगदी आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 2 टाकत असताना आणि न्यू बॅटर आकाश गोरे मैदानाच्या आतमध्ये. भूषण उगले, आकाश गोरे ही जोडी आपण पाहतोय. 41 चेंडू मध्ये 94 धावांची गरज. अजून 11,000 वाढलेले आहेत. मुंजाभाऊ यांच्या वतीनं 11,000 रुपये वाढलेले आहेत. म्हणजे स्वप्नील यांच्या अर्धशतकासाठी 57,000 रुपये पारितोषिक. वाह, फार मोठे चाहते स्वप्नील गामणे यांचे नक्कीच या क्रीडांगणावरती आहेत आणि प्रतीक्षा करतायत क्रिकेट रसिक. स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये केव्हा जातोय, अर्धशतक केव्हा ठोकतोय. यावेळेला फुलटॉस चेंडू होता, अगदी आपण पाहतोय. कलेक्शन त्या ठिकाणी मात्र जे केले जाईल सिंगल प्राप्त होतीये. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 20 ओव्हर क्रमांक 2चा खेळ प्रगती पथावरती जारी आहे. हॅलो, अगदी चांगली गोलंदाजी तिथे आपल्याला पाहायला मिळते. ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवलं जात आहे, फलंदाजाला बॅकलिप खाली करायला भाग पाडलं जात आहे, ते खूप महत्वाचं आहे. भूषण उगले स्ट्राइक एंड वरती. यावेळेला अगदी आपण पाहतो आहे आक्रमण केलंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर ठोकला जातोय षटकार.
चेंडू 87 धावांची गरज. भूषण उगले फ्रंट फुट वरती गेले, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडूला पाठवून दिलं. आणखीन एक शानदार षटकार. ही खासियत आहे भूषण उगलेची. बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना हे बघा रिप्लेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय अगदी दर्जेदार फटका तो मैदानाच्या आतनं पेशकश केला गेला. इथे जर आपण पाहिलं तर थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर आला होता आणि तिथनं अगदी खेचून मारलं आणि उडवून फेकून दिलं दूर सीमारेषा पार. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं हा षटकार आलाय. काय शानदार बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमधनं भूषण उगलेकडनं आपल्याला पाहायला मिळते. सँडी दिवे आता मात्र त्याच्या विरोधामध्ये आक्रमण. पहिल्या चेंडूवर त्यानं विकेट घेतली, मात्र त्यानंतर 2 षटकार त्याच्या विरोधामध्ये पाहायला मिळाले. 38 चेंडू 81 धावांची गरज. 32 वरती एक गडी बाद. छत्रपती वॉरियर्स टीम फलंदाजी करत असताना सँडी डिवे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. झुंजार लढवय्या आमने सामने त्यांच्यातील झुंज क्रिकेटचे रसिक अनुभवत आहेत, पाहत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. वाईडिश लॉंग ऑनला चेंडूला पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर. प्रेक्षक स्टँड मध्ये षटकार. तिसरा षटकार मैदानाच्या आतनं खेचला गेला. हे बघा तुम्हाला दाखवलं जात आहे सरळ समोरच्या क्षेत्रामध्ये. हा एक अप्रतिम फटका, विराट कोहलीच्या स्टँडला अभिवादन करणारा हा षटकार तिथे आपल्याला पाहायला मिळाला. 3 चेंडूमध्ये 3 घणाघाती प्रहार भूषण उगलेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेत. सँडी दिवे आता त्याच्या विरोधामध्ये आक्रमण ते मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. भूषण उगलेचा प्रहार लागोपाठ 3 चेंडूवरती अगदी आपण पाहतोय हाहाकार. षटकार चौकारांची प्रचंड मोठी आतिषबाजी. सन्माननीय बाळाभाऊ बोराडे यांच्या माध्यमातून 1100 रुपयाचे कॅश प्राइज येते या सलगच्या 3 षटकारांकरता. बिडॉनच्या दिशेला चेंडूला खेळून काढला अगदी आपण पाहतोय. सांघिक धावसंख्या 39. 2 ओव्हरचा खेळ संपला. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 39 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सन्माननीय बाळाभाऊ बोराडांच्या माध्यमातून 1100 रुपयाचे कॅश प्राइज या सलग 3 षटकारांकरता आले, जे 3 षटकार खेचले गेले. आणि नेहमीच बाळाभाऊंचा संघ मैदानामध्ये असला छत्रपती ओझर तर मग खेळाडूंची चंगळ असते. चांगला जो खेळेल त्याला प्रत्येकाला पारितोषिक दिलं जातं. 2000 आणखीन वाढतील स्वप्नील गुमणे यांच्यासाठी. सन्माननीय कुणाल कानवडे स्वप्नील गामणे यांच्यासाठी 2000 वाढतील. मैदानाच्या आतमध्ये जाऊन अर्धशतक जर झळकवलं तर 59,000 रुपयांचं पारितोषिक स्वप्नील गामणे यांच्यासाठी. दोन 2000 वाढलेत म्हणजे टोटल 59,000 रुपयांपर्यंत रक्कम गेली आहे. 36 चेंडू आणि 74 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. शुभम पठारे यांच्या वतीनं 1100 वाढलेले आहेत. 60,000 वरती आकडा गेलेला आहे अगदी आपण पाहतोय. परंतु प्रतीक्षा आहे स्वप्नील गामणे मैदानाच्या आतमध्ये जाण्याची. अनेक चाहते आपले तयार केलेले आहेत. 50,000 60,000 हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक अनेक स्पर्धांना असतं. ते वैयक्तिक स्वप्नील वरती तेवढे पारितोषिक अगदी आपण पाहतोय लागले जात आहे. आपले अनेक चाहते त्यानं मात्र तयार केलेत. 36 चेंडू 74 धावांची गरज. भूषण उगले 4 चेंडू 19 वरती खेळताना पाहायला मिळतोय. पॉवर आहे, शक्ती आहे, ताकद आहे. अनेक स्पर्धा भूषण उगलेनं आपल्या दर्जेदार फलंदाजीनं गाजवलेल्या आहेत. यावेळेला बॉलचा टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेला वळताना पाहायला मिळाला. यष्टीरक्षकांना आपलं काम चोखरीत्या बजावलं. सांघिक धावसंख्या 39 वरती 35 चेंडू आणि जिंकण्यासाठी 74 धावांची गरज. चांगला बॉल होता तिथे. जर आपण पाहिलं तर ऑफस्टमवर पडला आणि बाहेरच्या बाजूने निघत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. यावेळेला जास्तीच बाहेर निघताना पाहायला मिळतोय चेंडू. व्हाईट बॉल, खराब स्वरूपाचा चेंडू 40 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. 35 चेंडू आणि जिंकण्यासाठी 73 धावांची गरज. ही मॅच अगदी आपण पाहतोय रंगताना पाहायला मिळेल. भूषण उगले 5 चेंडू खेळलाय. 19 वरती नाबाद आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला अपरकट खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकारासाठी 4 रन.
69 धावांची गरज. 6 चेंडू 23 वरची नाबाद भूषण उगले. काय जबरदस्त फलंदाजी साकारताना पाहायला मिळतो आहे. 34 चेंडू 69 धावांची गरज. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ मार्गस्थ आहे. यावेळेला अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला चेंडूला खेळला. स्वतः गोलंदाज धावत पळत जाऊन चेंडूला त्या ठिकाणी अडवताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. शानदार खेळ दोन्ही टीम कडून, म्हणजे जशाच तशा प्रकारचं प्रत्युत्तर छत्रपती वॉरियर्स टीम देखील देताना आपल्याला पाहायला मिळते. आणि या मॅचची देखील भविष्यवाणी कुणी करू शकत नाही. प्रेडिक्शन अनेक जणांनी केलं असेल कोणती टीम जिंकेल, परंतु या अगोदर देखील आपण पाहिला की एक विशाल स्कोर पहिल्या मॅच मध्ये चेस झाला होता. ओ रिवर्स खेळलाय आणि सक्सेस देखील होताना पाहायला मिळतोय. खणखणीत चौकार, 4 रन. धावपलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये यावेळेला लोअर फुल टॉस होता, पाठवून दिला स्क्वेअर लेगच्या दिशेला. पुन्हा एकदा शानदार षटकार. आकाश गोरेचा वार आपण पाहिला, षटकार. खरं तर अशा प्रकारची फलंदाजी केल्यानंतर सामना कठीण नाहीये, अवघड नाहीये. एक विकेट एका बाजूला गमावली गेली, परंतु 2 फलंदाज. ओ पुन्हा एकदा आक्रमण, पुन्हा एकदा प्रहार, पुन्हा एकदा सहार. अगदी आपण पाहतोय गगनाला गवसणी घालणारा एक गगनचुंबी षटकार. तीस चेंडू 52 धावांची गरज. षटक क्रमांक 4 टाकलं जाईल. जलपानासाठी काही जो कालावधी दिला होता तो वेळ आता संपताना आपल्याला पाहायला मिळतोय. ड्रिंकिंग ब्रेक अगदी आपण पाहिला आणि आता 4थं षटक टाकण्यासाठी अभिजित पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. तसं जर पाहिलं तर क्रिकेटच्या दृष्टीनं 12 डिसेंबर हा दिवस खूप महत्त्वपूर्ण मानला जातो. अभिजित पाटील भारतीय रेल्वेमध्ये नक्कीच कार्यरत आहेत, अगदी आपण पाहतोय.
मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन पाहायला मिळत आहेत. 12 डिसेंबर 1981 युवराज सिंग अगदी आपण पाहतो यांचा जन्मदिवस आज. खरं तर 12 क्रमांकाची जर्सी परिधान करून शेवटपर्यंत खेळताना आपल्याला पाहायला मिळाला आणि 12 चेंडूमध्ये जलद अर्धशतक बनवण्याचा विक्रम त्यांच्या नावावरती आपण पाहिला. T20 मध्ये सलग 6 चेंडूवरती 6 षटकार ठोकण्याचा विक्रम देखील युवराज सिंग यांच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे 12 डिसेंबर खूप महत्वाचा दिवस. यावेळेला विरोधी दिशेला फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. जय पवार सर आणि त्यांचं पॅनल अतिशय सुरेख कामकाज करताना पाहायला मिळते. JP पॅनल सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 61 एका गड्याच्या मोबदल्यात 29 चेंडू 52 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. कमी गतीने चेंडू टाकलाय. टर्न होताना जो पाहायला मिळाला त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय धाव मिळणार नाहीये. माझ्या समवेत 2 सुमधुर आवाज खरा तर जोडले गेलेले आहेत. अक्षय पांडव सर एका बाजूला या अगोदर आपण ऐकला आणि शुभम आहिरे सर अगदी आपण पाहतोय. सुंदर आवाज त्यांचे आपल्याला ऐकायला मिळेल. मला वाटतं काल राहुल बोंबे सर देखील या स्पर्धेबरोबर जोडले गेले होते. आकाशाचे वेद शतरक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला जातो आहे. विकेट पाहायला मिळते. फलंदाज बाद. समीकरण अगदी आपण पाहतोय 27 चेंडू आणि 52 धावांची गरज. दोघेही जालना जिल्ह्यातील खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आकाश गोरे आणि विजय बोराडे आपण पाहतोय. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण या क्रिकेटच्या स्पर्धेचं केले जाते. जेवढ्या काही मोठ्या स्पर्धा आहेत त्याचं लाईव्ह प्रेक्षेपण अगदी आपण पाहतोय टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून सातत्यानं आपण पाहिलेलं आहे. खरं तर पहिली वेबसाईट आहे टेनिस बॉल क्रिकेट कव्हर करणारी अगदी आपण पाहतोय टेनिस क्रिकेट .in आणि त्यांच्या माध्यमातून HD क्वालिटीमध्ये लाईव्ह प्रेक्षेपण या क्रिकेटच्या स्पर्धेचं चालू आहे. 27 चेंडू 52 धावांची गरज. अभिजित पाटील बॉलिंग ट्रॅक वरती तयार. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू टर्न होताना पाहायला मिळाला. फ्रंट फुट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत चेंडू टाकले गेले ते 4. कोणतीही धाव खर्च केलेली नाहीये. आणि आजकालच्या क्रिकेटमध्ये विकेट घेणाऱ्या गोलंदाजांपेक्षा निर्धाव चेंडू टाकणारे गोलंदाज खूप महत्वाचे मानले जातात. अभिजित पाटील लक्षवेधी कामगिरी करताना पाहायला मिळतो आहे. विजय बोराडे यावेळेला पुन्हा एकदा यावेळेला आक्रमण केलंय. चेंडू एक टप्पा घेतोय. जातोय सीधा सीमा रेषेच्या बाहेर. चौकार खेळाडू अगदी आपण पाहतोय आणि दोघेही जालना जिल्ह्यातील खेळाडू आहेत. अतिशय दूरवरच्या जिल्ह्यातून तालुक्यातून खेळाडू या ठिकाणी आर्या प्रीमियर लीग खेळण्यासाठी येत आहेत. हे सक्सेस आहे आर्या प्रीमियर लीगचं. सन्माननीय विशाल भाऊ पट्टे बहादर अगदी आपण पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेचे संकल्पक अगदी आपण पाहतोय. 4 वर्ष अनेकांना मात्र दिली गेलेली संधी. आयोजक आहेत सन्माननीय स्वप्नील भाऊ गामने आणि या एक सुपर डुपर हिट ही क्रिकेटची स्पर्धा क्रिकेट रसिकांना पाहायला मिळते. 4 ओव्हर संपलेत. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर
65 बनवल्या गेल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता 3 समालोचक जोडले गेलेले आहेत, त्यामुळे 4-4 षटकं वेगवेगळे आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतील. 4 षटकांसाठी अगदी आपण पाहतोय आपल्या बरोबर जॉईन होतील शुभम अहिरे सर यांचा सुमधुर आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. या सर, आपलं असेल हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल लाजवाब डिलिव्हरी आहे. नक्कीच बॉल अगदी फलंदाजाच्या पुढे पडून वळण घेतोय. प्लॅन मिस, पाडेरी बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. प्रथमेश राठोड यांना आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. पहिला बॉल निर्धाव, पाहूया छटका तिला. दुसरा बॉल हाय वळवलाय, लेकिन लाजवाब स्ट्रोक फॉलो केलं. बॉलला अंतिमच्या क्षणापर्यंत नजर ठेवली बॉलवरती आणि त्याला खेळण्यात नक्कीच यशस्वी झालेत. मोठ्या धावा तर नाहीयेत, परंतु सिंगल स्ट्राईक रोटेशन आहे. पहिल्या बॉलवर कुठली धाव नाहीये, दुसऱ्या बॉलवर सिंगल आहे. बाहेर बसलेल्या प्रेक्षकांसाठी सुद्धा सन्मान्य मुंजाभाऊ शेळके आणि गणेश मोबाईल यांच्या वतीनं बक्षिसं आहेत. एका हाताने कॅच पकडा, 201 रुपयाचं कॅश प्राइज जिंका. दोघा हाताने कॅच पकडा, 100 रुपयाचं कॅश प्राइज जिंका. आणि गणेश मोबाईल यांच्या वतीनं ब्लूटूथ हेडफोन तो देखील दिला जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना देखील नाराज केलं जाणार नाही या स्पर्धेत. बाउंड्री रोपच्या बाहेर जो प्रेक्षक कॅच पकडेल त्याच्यासाठी हे पारितोषिक आहेत. 22 बॉल आणि 47 ची गरज. लेफ्ट हँड बॅटर आहेत विजय बोराडे. वेगाने आलाय बॉल. अचंबित करून सोडणारा हा डिलिव्हरी होता बॅटरसाठी. मोठा फटका याही बॉलवरती खेळता आलेला नाहीये. याही बॉलवरती सिंगल आहे. 21 बॉल, 46 ची गरज आहे. आकाश गोरे आणि विजय बोराडे दोघे बॅटर प्रयत्नशील आहेत. आकाश यांनी मात्र 6 बॉलमध्ये 18 धावा बनवल्यात आतापर्यंत. यावेळेला प्रॉपर वळवलाय. हिट विकेट पासून बचावलेत. विकेट कीपर ते मात्र सरप्राईज आहेत. यष्ट्यांना अगदी गोल 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 प्रदक्षिणा घातली फलंदाजानं. समोरची जी साइड स्क्रीन आहे, काळा पडदा जो आहे, काळ्या पडद्यासमोर कोणीच उभं राहू नका प्लीज. प्रेक्षकांनो विनंती असेल तुम्हाला, जो गोलंदाज धावतोय ना, गोलंदाजाच्या पाठीमागे जे प्रेक्षक उभे आहेत त्या सर्वांना विनंती, काळ्या पडद्यापासून दूर होऊन जा प्लीज. कारण डिस्टर्ब होतं ज्यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर धावत असतो, त्याच्या हातातनं ज्यावेळी बॉल डिलिव्हर्ड होतो त्यासाठी खास करून हा काळा पडदा लावलेला असतो. यावेळेला वळवलाय, फटका फसलाय, झेंडा उभा राहिलाय आणि तो झेंडा मात्र सिब्बान शेख आपल्या हातात घेत आहे आणि फलंदाजाला हिरवा झेंडा दाखवताय. या आणि जा डगआउट कडे. विकेटचं पतन, फलंदाज बाद. ओडीयू डीजे. ची गरज आहे छत्रपती वॉरियर्स या संघाला. आणि मैदानाच्या आत कोण दाखल होतोय? निश्चयाचा महामेरू, छत्रपती वॉरियर्सचा योद्धा आणि स्वतःच्या संघर्षाच्या कहाणीचा नायक मनोज परमार. 19 बॉल, 46 ची गरज आहे. प्रथमेशनं मात्र कमबॅक करून दिलं या षटकात. या षटकानं या मॅचला नवा ट्विस्ट, नवं वळण दिलंय. 5 बॉल मध्ये फक्त 2 सिंगल्स दिलेत आतापर्यंत, एक विकेट देखील घेतली आहे. विकेट कीपर क्लोज होते ते आता दूर झालेत.
वळवलाय बॉल अगदी फलंदाजाच्या पुढनं वळवलाय, कमी गतीने टाकला आणि त्यावरती कुठली धाव नाहीये. लाजवाब षटक, फक्त 2 धावा दिल्या आहेत. या मॅचला मिळालंय नवं वळण. पाहूयात आता या मॅच मध्ये काय घडतंय, कारण येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 मध्ये गरज आहे 46 ची. ओव्हर टू यू डीजे. अभिजित पाटील पाहायला मिळतोय उर्फ पाडे. त्याच्या फिरकीच्या जादूनं मागच्या षटकात आपल्याला कमाल दाखवले, परंतु मागच्या षटकात जरी 2 धावा आल्या असल्या ना मित्र हो, तरी या मॅच मध्ये नवा ट्विस्ट तो बाकी आहे. कारण ना बॅटिंग पॉवर प्लेचं षटक ते आपल्या भेटीला येत आहे. अभिजित यांना मात्र माघारी पाठवलं आणि सिब्बान शेख ते आलेत बॉलिंग ट्रॅकवर. 18 बॉल 46 ची गरज. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. सिब्बान शेख आलेत बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म राऊंड द विकेट बॉलिंग साठी सज्ज आहेत. निमोन एक्सप्रेस नुसतं निमोन एक्सप्रेस म्हणून चालणार नाही, उत्तर महाराष्ट्र एक्सप्रेस आहे सिब्बान शेख. अहिल्यानगर नाशिक या 2 जिल्ह्यांना बिलॉंग करणार आहे प्रतिनिधित्व आहे. 47 वय जरी असलं तरी देखील तलवारीची धार तीच आहे, गोलंदाजीचा झलवा तोच आहे. मागच्या वर्षी गोव्यामधली ती स्पर्धा, त्या स्पर्धेत ऍज अ बॉलर असून मॅन ऑफ द सिरीज ते झालेत. आणि नक्कीच एका बॉलरने मॅन ऑफ द सिरीज होणं म्हणजे नक्कीच एक फार अप्रतिम आणि उल्लेखनीय कामगिरी असते, आणि त्यातलं हे नाव आहे सिब्बान शेख. 18 बॉल 46 ची गरज. पहिला बॉल टाकला जातोय. पहिलाच बॉल फुल टॉस आहे आणि चेंडू चाललाय टन 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 उड्या मारत लॉंग ऑन सी कार. एफ्स वरती बसलेले प्रेक्षक, प्रेक्षकांच्या दालनामध्ये बसलेले प्रेक्षक, मैदानाच्या चौफेर उपलब्ध असलेले प्रेक्षक, प्रेक्षक राजा या स्पर्धेला मोठं करतोय. लाजवाब बॉल चौकाराला उत्तर दिलंय. लेंथ बॉल त्याला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅट आणि बॉलचा मिलाप नाहीये. बॅटला मात्र सलामी ठोकलीये बॉल आणि विकेट किपरच्या हाती जाऊन बसलाय. चौकारानंतर डॉट बॉल. आता 16 बॉल 42 ची गरज. एक बॉलवर या मॅचचं चित्र ते मात्र पलटतंय. टॉप एज चेंडू हवेत. ज्ञानेश्वर ठाकरे डाऊन टू द बॉल. विकेटचं पतन, कॅच कॅरी केला गेलाय आणि केलाय विषय ते फैल. फलंदाज विजय बोराडे वे बॅक टू द टेकआउट. ओव्हर टू यू.
एक डावकुरा आता बॅटर माघारी परतला, दुसरा डावकुरा हाताचा बॅटर तो मैदानात दाखल झालाय. युवराजसाठी सिप्पान घेऊन येत आहे षटकातील चौथा बॉल. खोलवर टाकलाय बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बंदुकीतून गोळी निघते आणि करते ढिसक्याव 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 समोरच्या क्षेत्रात हा ढिसक्याव चौकार. डीजे वॉरियर्स या संघाला. पाहूयात पुढचा बॉल. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. क्रॉस बॅटेड फटका. पहिला बॉल सरळ बॅटने खेळला गेला, त्यानंतर मात्र समोरचा बॉल तो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला, त्यावरती कुठलीही धाव नाहीये. एक तेरी तो दुजी हमारी हे समीकरण खेळपट्टीवरती मैदानाच्या आत सुरू आहे. कधी गोलंदाज कधी फलंदाज. पाहूयात षटकातील पुढचा बॉल शेवटचा असेल. आणि या वेळेला उडवला खतरनाक बिग हिट आलाय षटकार. आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 मध्ये गरज आहे 32ची. 12 बॉल 32ची आवश्यकता. या बिग हिटने या मॅचला टर्न दिलाय का पाहावं लागेल, कारण 12-32 या मैदानावरती असंभव नाहीये. पाहूयात कोण करतय संभवला असंभव, असंभवला संभव. स्टे ट्यून. जाऊया डीजेकडे. ऐकू जसं ट्रेंडिंगला हे गाणं आहे ना आपल्या खानदेशी आणि ऐराणी बोली भाषेतलं, सकतुना कपाळले लाल लाल कुकू. आणि ऐराणीत एक म्हण देखील आहे, ज्यानं चालय त्यानाबद्दलच बोललं जाई. आणि आर्या प्रीमियर लीग जिसकी चल रही है उसके बारे में बोला जाएगा. ब्रँडेड स्पर्धा, A++ कॅटेगरीची स्पर्धा, कुठल्याच गोष्टीची सर आणि कसर सोडलेली नाहीये अशी ही स्पर्धा. आणि त्याचमुळे आर्या प्रीमियर लीगला नाशिक टेनिस बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप असं गणलं जातं. 12 बॉल 32ची गरज. अभिजित आलाय, पॅडी फिरकीचा जादूगार. पहिल्या षटकात फक्त 4 धावा दिल्या होत्या, परंतु समोर मनोज परमार नावाचं आव्हान आहे. काय घडतं पाहूयात. फ्लायटेड बॉल टॉपिश लागलाय, चेंडू फाईनच्या दिशेने मार्गस्थ आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे. फ्लाइंग स्लिप मधनं ज्ञानेश्वर येतोय, चांगला कॅच करतोय, बॉल अडवतोय. एक धाव आली आहे. पहिल्या बॉलवर सिंगल. 11 बॉल 31ची गरज. लेफ्ट हँड राईट हँडचं कॉम्बिनेशन. युवराज गुंजाळ 3 बॉल मध्ये 10 धावा, त्यात एक स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा चौकार आणि काऊ कॉर्नर मिड विकेट रिजन मधला एक बिग हिट आलाय. त्यामुळे युवराज गुंजाळचा कॉन्फिडन्स तो मात्र आता लाजवाब असेल. 11 बॉल 31ची गरज. मॅच रोमांचक आहे, मॅच रोमांचक आहे. आयडॉल आयकॉनचा भरणा, नाशिक जिल्ह्यातल्या धुरंधर खेळाडूंचा भरणा प्रत्येक संघात आहे. त्यामुळे येणारा प्रत्येक बॅटर हा कमजोर नाहीये. फ्लायटेड बॉल लॉंग ऑन ला उडवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत त्याच्या हाताला दिली आहे टाळी, भाजली आहे चौकारानं पोळी. आलाय चौकार. डीजे फील्ड मॅच 10-27.
यावेळेला फ्लायटेड बॉल परंतु तो इन स्विंगर नाही, आउट स्विंगर नाही, सरळच्या दिशेने आलाय. त्यामुळे युवराज गुंजाळ ते मात्र हक्काबक्का झालेत. बॅट आणि बॉलचा मिलाप नाहीये. चौकारानंतर डॉट बॉल आलाय. 9 बॉल 27 ची गरज आहे. रोमांचक मॅच आहे, लाजवाब मॅच आहे. ब्लॅक स्क्रीनच्या जवळ उभे असलेल्या मित्रांना विनंती आहे, काळ्या पडद्याजवळ उभे राहू नका प्लीज. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. फटका फसलाय का पाहावा लागेल. चेंडू उंच आहे. हो, फटका फसलाय. लॉंग ऑन मध्ये कॅच कॅरी केला जाईल. विकेटचं पतन. सेलिब्रेशन ऑन आहे, कारण युवराज गुंजाळचा विषय इथे गॉन आहे. डीजे दाखल झालाय. आर्या प्रीमियर लीगचा वाघ स्वप्नील गामने. आठ बॉल 27 ची गरज. या 2 बॉल मध्ये एखादा बिग हिट आला ना तर मग या मॅचला रोमांच तयार होणार आहे आणि त्यासाठी प्रयत्नशील असतील स्वप्नील गामने सुद्धा. कारण क्रिकेटमध्ये कोणालाच कमी लेखून चालत नाही मित्रांनो. क्रिकेट हा खेळ कोणाच्याच बापाची जहागीरदारी नाही आहे. तुमच्या हातात बॅट आहे, तुमच्या हातात बॉल आहे, तुम्ही मैदानात आहेत तर मग येस तुम्ही इक्वल आहेत. उलट्या हाताने टाकलेला बॉल. चेंडू टॉपेज लागलाय. विकेटचं पतन. ज्या पावलानं आले त्याच पावलानं माघारी परतावं लागणार आहे. हाती निराशा घेऊन लागोपाठची दुसरी विकेट. स्वप्नील गामने बॅक टू द डगआउट. ओल्ड यू. शेवटचा बॉल शिल्लक आहे. येस, कुठे मॅच होते आणि कुठे येऊन टेपली आहे तेच कॉम्बॉक्स मध्ये देखील चर्चा सुरू आहे ऑफिशियल टीमची. प्रथमेश राठोडचं ते षटक. 2 ओव्हरची ती ओव्हर आणि तिथून 2 रनची ती ओव्हर आणि तिथून मात्र या मॅचला टर्न मिळाला. पराग शेवाळे आलाय. लारा मॅन फ्रॉम मालेगावचा बाहुबली. या शेवटच्या बॉलवर लारा जर का एखादा बिग हिट ठोकतो ना तर मग शेवटच्या षटकात लढण्याची एक नवी उमेद तयार होणार आहे. उलटा मारलाय आणि येस, उलटा मारून सुलट्या धावा मिळवल्या आहेत. आलाय चौकार. या चौकाराने नवा ट्विस्ट तो पाहायला मिळेल, कारण आता चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 6 आणि 6 मध्ये गरज आहे 23 ची. 6 बॉल 23 रन. ओडीयू डी
गणरायांचा किंवा परमेश्वराचं साकडं का घेतलं जातं, गणपती बाप्पा मोरया असं का म्हटलं जातं? कारण आपला अखंड देश जो परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय कुठलंच काम करत नाही आणि क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हा जोडून ठेवणाऱ्याला, एकत्र आणणाऱ्याला एक दुवा ठरलाय. त्यामुळे हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सब है भाई भाई या ब्रीद वाक्याचं सर्वोत्तम ठिकाण जर कुठलं असेल तर ते आमच्या क्रिकेट वेड्यांचं क्रिकेट मैदान आहे. शेवटचे 6 बॉल 23 ची गरज. महाराष्ट्र पोलीस समाधान नाना सानप त्यांचं या मैदानावरती आगमन झालंय. समाधान नाना तुमचं देखील सहर्ष स्वागत असेल. सँडी दिवे आलाय बॉलिंग ट्रॅकवर. योगेशजी चिखले तुमचं देखील सहर्ष स्वागत असेल मुख्य व्यासपीठावरती आणि आर्या प्रीमियर लीगच्या यास उत्सवामध्ये. सँडी दिवे 6 बॉल 23 ची गरज मनोज परमार साठी. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकेट. मनोज परमार एक बड़ी मछली जाल में, बिग विकेट टाउन डीजे. बॉल 23 ची गरज. कुणाल आखाडे आलाय मैदानाच्या बॅटिंग साठी. गोलंदाजी तर त्याची कमालीची आहेच, परंतु सध्याच्या घडीला मालेगाव तालुक्यातल्या प्रत्येक प्रीमियर लीग मध्ये कुणाल आखाडेला ऍज अ ऑलराऊंडर परफॉर्मन्स म्हणून गणलं जातं. सध्याच्या घडीला खूप चांगल्या फॉर्मात देखील आहे, त्यामुळे त्याच्याकडनं अपेक्षा केली जाऊ शकते. या मैदानावरती काही घडले, कारण या मैदानावरती 5 बॉल मध्ये 23 होऊ शकतात. कारण अनहोनी को भी होनी कर दे उसे आर्या प्रीमियर लीग का ये मैदान कहते हैं. बाहेरचा बॉल त्याला एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये उडवलाय. चेंडू हवेत आहे. योगेश भोसले नाही, पॅडी आलाय. कॅच कॅरी करणार आहे. कुणाल आखाडेची विकेट. लागोपाठची दुसरी विकेट. अजून एक फलंदाज माघारी परततोय. हाती निराशा घेऊन. हाती फक्त निराशा घेऊन चाललाय की मग संघाचा पराजय घेऊन चाललाय ते पाहावं लागेल. ओडीयू डीजे. लेफ्ट हँड बॅटर साठी काय सुरेख टप्प्यावर बॉल टाकला होता गुडलेनच्या स्पॉटवर. तोही अँगल बनवत बाहेर गेला. लेंथ मागची लाईन बाहेरची आणि त्यामुळे त्याच्यावरती त्याला यश मिळालं. मोहन चौधरी आलाय नवीन बॅटर. लॉंग हँडचा उपयोग करतो. 4 बॉल मध्ये 23 ची गरज आहे. 4 षटकार येतात का? पण यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आहे, परंतु आउटसाइड द क्रीज आहे, त्यामुळे हा बॉल वाईडचा दंडित केला जातोय. एक अतिरिक्त धाव आली आहे. 4 बॉल मध्ये 22 ची गरज. 4 बॉल मध्ये 22 म्हणजे आता इथे एक चौकाराही चालणार आहे, परंतु 3 बिगीटची गरज. त्यासाठी सुरुवातीच्या 2 बॉलवर 2 बिगीट ते ठोकावे लागणार आहेत मोहन चौधरीला. यावेळेला बॅटची कड घेतली आहे. फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडू आहे. ज्ञानेश्वर टाकरे व्हॉलीबॉलच्या खेळाप्रमाणे चेंडूला फक्त टॅप करताय, अडवताय, थांबवताय. सिंगल कंप्लीट. आता ही मॅच दूर चालली आहे, कारण शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 3 मध्ये गरज आहे 21 ची. एक चांगला बॉल, खेळ खल्लास होणार आहे. लाजवाब इनिंग राहिली प्रथमेश राठोडची. अर्धशतकीय खेळी राहिली. त्यानंतर बॉलिंग ती देखील कमालीची राहिली. त्याच्यात त्या षटकानं 2 रन्सच्या षटकानं या मॅचला ट्विस्ट दिला आणि तिथूनच या मॅचला नक्कीच प्रभावित केलं गेलं. 5वं षटक, ओव्हर क्रमांक 5 आणि तिथूनच या मॅचला वळण मिळत गेलं आणि बॅटिंग करणारी टीम ती मात्र बॅकफुट वरती जात गेली आणि खूप दूर वरती जात गेली. हो लाजवाब बॉल अपील तर केली हाऊस दॅटची, परंतु मुख्य पंच त्यांच्या स्टाईल मध्ये सांगतायत नो, कारण हा आहे शेणाचा पोतारा. बॅटने बॉल मध्ये मिलाप झाला नाही, त्यामुळे एज साठीची अपील ती मात्र खारिज केली गेली. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत.
फुल टॉस भेटला, परंतु लोवर फुल टॉस वरती देखील काही करता आलेलं नाहीये. ज्यावेळी संकटाचं सावट तुमच्या चारही दिशांनी घोंगावत असताना त्यावेळी तुम्ही खिशात काही घाला, गळतय गळतय आणि फक्त गळतय. नशिबानं साथ सोडली की मग तुम्हाला काही करता येत नाही. चलो यानंतरची नेक्स्ट मॅच विनर विनर संघांची असणार आहे. आणि नो डाऊट DK स्पोर्ट्स सुरगाडा या संघाच्या कर्णधाराने टॉस का बॉस कक्षाला जॉईन करायचंय. डाऊन द ग्राउंड क्षेत्रात खेळून काढलाय, परंतु खूप उशीर झालाय. शेवटच्या बॉलवरचा षटकार, मॅच खल्लास ती झाली आहे. कारण ना व्यंकटेश वॉरियर्सचा संघ, रोशन शिरसाट सरांच्या मालकीचा संघ, तो आर्या प्रीमियर लीग मध्ये आपला पहिला विजय साजरा करतोय. आणि आता विनर विनर संघांची मॅच ती आपल्या भेटीला येणार आहे. DK स्पोर्ट्स वर्सेस वॉरियर्स. बोथ टीम कॅप्टन्स प्लीज जॉईंट व्हा टॉस का बॉस कक्षात.